त्यावेळी स्वामी जे होते स्वामी महाराज, तर हे महाराष्ट्रभर काय म्हणतात त्यांचं प्रबोधन झालेलं होतं किंवा त्यांना महाराजांना तसं बघायला गेलं महाराजांची खूप ठिकाणची भ्रमंती करत 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 महाराज अक्कलकोटात येऊन स्थिरावले. बर. महाराज अक्कलकोटात येऊन जेव्हा स्थिरावले त्यावेळेला सुद्धा महाराजांची तशी तेवढी बघायला गेली तेवढी याची ख्याती नव्हती. बर. नंतर असे काय काय प्रसंग घडत गेले. त्यातले काय प्रमुख प्रसंग सांगतो तुम्हाला मी. त्याला फोटोग्राफी नवीनच आली होती. अच्छा. आज आपल्याला जे कोडॅक कंपनी स्वामी महाराजांनी काढलेले जे फोटोज वगैरे आहेत ते महाराजांचेच फोटो आहेत, पण ते कोडॅक कंपनीने काढलेले नाही आहेत. अच्छा. कारण महाराजांनी देह ठेवला त्यावेळेला कोडॅक कंपनीचे जे फाउंडर जे होते सर जॉन ईस्टमॅन, ओके, ते शाळकरी होते ते. ओके. त्याच्यानंतर 10 वर्षांनी त्यांनी कोडॅक कंपनीची स्थापना केली. महाराजांनी देह ठेवलं 78ला, 88 त्याची स्थापना वगैरे अशामध्ये एक 10-15 वर्षानंतरच आहे ते सगळं कोडॅक कंपनी. पण त्या काळामध्ये एक तर आपली माणसं, आपल्या पुण्याचे एक भिडे म्हणून होते, भिडे का भिसे म्हणून. बर. त्यांनी फोटोग्राफीसाठी कॅमेरा घेतला आणि सुरुवातीचा पहिला फोटो कोणाचा काढायचा, स्वामी महाराजांचा काढूया. तसा तो एक फोटो काढला गेला. त्या फोटोची एक हकीकत आहे, खूप छान आहे ती हकीकत सुद्धा. आणि दुसरा जो फोटो आहे स्वामी महाराजांचा, जो ग्रुप फोटो जो आपल्याला दिसतोय, तो ग्रुप फोटो जो आहे तो ऑल्कॉटनी काढलेला आहे. बर. मुंबईची जी याची थिओसॉफिकल सोसायटी आहे, बर, ते ऑल्कॉट साहेब खुद्द अक्कलकोटला आले महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. त्याचं निमित्त असं झालं की मुंबईच्या नाईक करंडे त्यांचा 5 वर्षाचा मुलगा, त्याच्या पायाला सेप्टिक झालेलं. अच्छा. आणि अख्खा पाय त्याचा तो खराब होत होता. आता शेवटी पाय जर कापला नाही तर ते सेप्टिक संबंध शरीरामध्ये जाणार आणि त्या पोराचा जीव जाणार. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवाला किंमत होती. म्हणजे आजच्यासारखा एकच डॉक्टर तुम्हाला ते पूर्ण डायग्नोज करून ते नाही, आज आपल्याला सेकंड ओपिनियन घ्यावं लागतं. तसं नव्हतं तेव्हा. पूर्वीच्या काळामध्ये एखादी केस एखाद्या डॉक्टरला समजली नाही किंवा एखादं मोठं डिसिजन घ्यायचं असेल पायच कापण्याचा वगैरे, तर त्यांची कमिटी फॉर्म व्हायची. बर. एका केससाठी. बर. तशी इथे त्यांची कमिटी फॉर्म झाली आणि एका केसमध्ये त्यांनी सगळ्यांची व्यवस्थित सगळं ते चर्चा झाली त्यांची. आणि त्या चर्चेच्या अंती असं ठरलं की नाही, याला काही नाही, आपल्याला पाय कापावा लागणारच, नाही तर ते सेप्टिक संबंध शरीरात जाणार आणि पाय खराब होणार. बर. ते जेव्हा त्या लहान पोराच्या वडिलांना सांगितलं गेलं त्या ते अगदी खूप घाबरले. लहानसं पोर ते बिचार 4-5 वर्षाचं, आणि त्याच्या आता पायच कापायचा, त्यांना काय सुचेन असं झालं. हे जे नाईक करंडे कुटुंब जे आहे यांची स्वामी महाराजांची ओळख अक्कलकोटातच नाही, पूर्वपार म्हणजे मंगळवेढ्याला महाराज असताना सुद्धा स्वामी महाराजांच्या दर्शनाखातर ते मुंबईवरनं जायचे तिथे. बर. सर्वत्र महाराजांची ख्याती नव्हती मान्य, पण काय काय कुटुंब जे होते ते महाराजांना अक्कलकोटात भजायचे. काय काय होते ते अगदी अक्कलकोटला येण्याच्या अगोदर पासून भजायचे. बर. तर त्यांनी असा विचार केला की आता आपण जाऊया तिथे, आता स्वामी महाराज बहुतेक आपल्याला काहीतरी याच्यातून वाट सांगते म्हणून ते गेले. ते गेले तिथे. तोपर्यंत महाराज अक्कलकोटात आले होते. अक्कलकोटात महाराजांना येऊन ते तिथे भेटले आणि ते महाराजांना बघितल्या त्यांना रडू कोसळलं. बर. महाराजांनी त्यांना विचारलं सुद्धा नाही काय झालंय वगैरे. अरे म्हणे रडतोस काय, बरा आहे हा पाय. तर त्यांनी सांगितलं, डॉक्टरने सांगितलं पाय कापावं लागणार. एवढ्याच्या लहान पोराचा एवढा पाय कापायचा, आता कसं काय जमेल, काय करू नको म्हणे. तो बघ समोर हत्ती मुत्त आहे, बघ बघ बघ, त्याची ती माती जी ओली आहे ती जमव तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याचा रोज लेप लावत जा. आता आजच्या दिवसाचं सेप्टिकचे केसेस असे असतात की डॉक्टर आपल्याला सांगतो की त्याच्यामध्ये धुळीचा कण सुद्धा जाऊन देऊ नका, गेलं तर सगळी अख्खी केसच बिघडेल. ही जी गोष्ट सांगतोय तुम्हाला साधारण 150 वर्षापूर्वीची. त्यावेळेला त्यांनी ऐकल्यावरती त्यांना, पण शेवटी महाराज सांगतायत ना, महाराजांवरती सगळ्यांची त्यांची पूर्णतः श्रद्धा. त्यांनी तिथली ती माती गोळा केली आणि अक्कलकोटातच त्यांचा मुक्काम होता. रोज त्याचा लेप त्या लहान पोराच्या पायावर लावायचा. बर. आश्चर्य असं की ते पाय व्यवस्थित तिथे बरा झाला. बर.
जो पाय त्या डॉक्टर्स लोकांनी कमिटी फॉर्म करून सांगितलेलं पाय कापावा लागणार, तो पाय पूर्णतः बरा झाला. महाराजांचा निरोप घेतला. महाराजांनी सुद्धा सांगितलं जा आता मुंबईला जा, काय करायचं नाही, पाय बरा आहे. आणि ते आले. त्याच्यानंतर डॉक्टरची अपॉइंटमेंट होती म्हणून ते गेले तिथे. त्या माणसाचं नाव डॉक्टर टॉड, बर, जो मेन होता, प्रमुख होता त्या कमिटीचा. त्यांनी तो पाय तपासला. ते म्हणाले अरे हे कसं काय शक्य आहे, हे शक्यच नाही, तुम्ही काय केलं त्याच्या पाठी. तर ते म्हणाले काय आम्ही काही नाही केलं, आमचे सद्गुरू आहेत सोलापूरच्या अक्कलकोट गावामध्ये, त्यांना जाऊन आम्ही सांगितलं. बरं मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, काय औषध काय दिलं. त्यांनी स्वतः काय नाही दिलं म्हणे. ते तो हत्ती मुतत होता, तर हत्तीच्या काय म्हणा हत्ती मुतलेली माती ती तुम्ही त्याच्यावरती लावली. म्हणे लावली म्हणजे त्याचा लेपच लावायचो आम्ही, असं थर, जाड थर. दुसऱ्या दिवशी धुवून काढायचो, परत दुसरा थर लावायचो. ते चक्रावले, त्याला काही समजलंच नाही काय आहे ते वगैरे. ठीक आहे म्हणाले, पाय तर एकदम खणखणीत बरा दिसतोय. त्यांनी ते पूर्ण सगळे डिटेल्स विचारले आणि डॉक्टर टॉड अक्कलकोटला आले. महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि बरं एक गोष्ट सांगू, ब्रिटिशर्स फार हुशार होते, फार हुशार होते. आपल्या राजे रजवाड्यांना सुद्धा त्या लोकांनी योग्य तो मान देऊनच त्यांची मान कापलेली आहे. बर, कधी कुठल्या राजाचा त्यांनी इथे येऊन अपमान वगैरे नाही केलं. हे तर साक्षात परमेश्वर होते, परब्रह्म होते. त्यामुळे अगदी नम्रतेने नमस्कार वगैरे टॉडनी केला. आणि त्याच्यानंतर त्यांना विचारायचं होतं, पण स्वामींनी कधीच त्यांना तशी मुभा दिली नाही. 3-4 दिवसानंतर तसा घडलं, चान्स मिळाला त्यांना. स्वामी महाराजांना त्यांनी विचारलं की स्वामी महाराज हे असं असं मी ऐकतोय. बरं, हे स्वामी महाराजांना टॉडनी इंग्लिशमध्ये विचारलं. म्हणजे महाराजांना किती भाषा अवगत होत्या हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. बर, महाराजांना त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलं आणि महाराजांनी सुद्धा त्यांना इंग्लिशमध्ये उत्तर दिलं. महाराजांना त्यांनी विचारलं हे कसं काय शक्य आहे, तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं कसं शक्य आहे ते सांगितलं नाही. महाराजांनी त्यांना फक्त एवढंच सांगितलं, मिस्टर टॉड युअर नेम इज टॉड बट स्टील यू डोंट नो गॉड. त्याच्यामुळे हे सगळं म्हणे तो प्रश्न तुला पडलेला आहे, हा तुला प्रश्न पडायची गरजच नाही. तू जर तुझ्या देवाला जरी जाणलं असतंस तर त्याच्यामुळे तुझं नाव फक्त टॉड आहे, तुला गॉड माहितीच नाहीये. तर असे सगळे प्रसंग त्यावेळेला ज्याला घडत गेले त्याला महाराजांची ख्याती आणखीन वाढत गेली. एक तर फोटो आणि त्याच्यानंतर हे सगळे असे काही असे प्रसंग. आता हे होते मुंबईचे, मग त्याच्यानंतर पुण्याचे ग्रस्त ज्यांनी फोटो काढला महाराजांचा पहिला, त्यावेळेला पण असे काही प्रसंग घडले. म्हणजे ते आले होते फोटो काढायला, पूर्वीचे फ्लॅश बिश नव्हते, त्याला उन्हाच्या वगैरे सगळं ते क्लायमेट बघून ते आले उन्हामध्ये वगैरे. आणि महाराज काय त्यांना फोटो काढून देईना, अगदी ते आतुर झाले. आणि आता मी फोटो काढतो आणि थांब इथे. आणि पूर्वीचे ते कॅमेरा संबंध लाकडी कॅमेरा, वरती त्याच्या कापड, ते काळं कापड, त्या कापडामध्ये डोकं घुसवल्यावर तिथे फोकसिंग करणार. फोकस करून झाल्याच्या नंतर मग पुढे येणार, त्याच्यावरचं ते पूर्ण ते एक लीड असायचं, ते झाकण काढून पुन्हा लावलं का ते फोटो येणार. हे सगळं केल्याशिवाय फोटो येणारच नाही. महाराजांनी त्यांना सांगितलं ये आणि माझी गुढी पकडून बस. तर त्यांच्याकडे ती नाळाची होती गुढी, तशी म्हणजे जे स्थिर उभी राहायची नाही असं नाही. ते बिचारे तिथे होते, तोपर्यंत काळोख झाला. आता काय फोटो काढणं शक्य नाही. आणि काळोख झाल्यावरती स्वामी महाराज त्याकडे पाहतात आणि हसतायत. त्याने विचार केला आता काय करायचं, आता शक्य नाही. मग त्याने आधी निघताना महाराजांना विचारलं मग आता उद्या येऊ का. उद्या कशाला, म्हणजे फोटो दिला मी तुला, तुझा अच्छा तुझा फोटो दिला मी तुला. तुम्ही कुठे मला फोटो दिला, मी आले सगळं पूर्ण सेटिंग केलं कॅमेऱ्याचं, पण तुम्ही मला फोटो काढायला दिलाच नाही. त्याच्या आधीच तुम्ही मला सांगितलं गुढी घेऊन बस इथे. तो जो फोटो आहे त्या फोटोमध्ये, म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा सांगितलं महाराजांनी तुला मी फोटो दिलाय, हे स्वतः चक्रावले. पण तिथले सेवेकरी म्हणाले महाराज म्हणतात फोटो दिलाय म्हणजे दिलाय. अहो पण कसं काय शक्य आहे, मी फोटो काढलाच नाही. त्यामुळे ते एक काम करा म्हणे, त्याच्या आतमध्ये जे काच तुम्ही धुता ना ते धुवा. महाराज बोलतात ना फोटो दिलाय, मग त्याच्यावरती प्रश्नचिन्ह नको, फोटो दिलाय. फोटो काढल्यावर तुम्ही काय करता, तर ती काच म्हणे आम्ही धुतो जाऊन. मग ते करा. आता काच आहे ना, हो म्हणे काच आहे. ते काच धुतल्यावरती महाराजांचा तो फोटो, त्याच्यावरती खूप छान फोटो आला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की महाराजांच्या बरोबर ते गुढी पकडलेले ते भिड्यांचे हात सुद्धा आहेत त्याच्यामध्ये.
अच्छा, बर बर. म्हणजे फोटो तशाचा तसा आला, तो फोटो काढला कोणी. ह्या सगळ्या गोष्टी ज्याला सर्वत्र पसरल्या त्याला महाराजांची काही प्रमाणामध्ये ख्याती झाली. पण मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जास्तीत जास्ती ख्याती जर महाराजांची झाली असेल तर ती गुरुदेव स्वामीसुत महाराजांमुळे. अच्छा. स्वामीसुत महाराजांची ख्याती म्हणजे कसं माहिती आहे का, जी स्वामीसुत महाराजांकडे कोण गेल्यावरती ते स्वतः कधीच काही करायचे नाहीत. त्यांनी स्वतः कधी काही केलं नाही, कोणाला आशीर्वाद दिले नाहीत का पाया पडून घेतलं नाही, एक साधं फुल सुद्धा स्वीकारलं नाही. बर. पण एक मात्र निश्चित ते करायचे का कोणी काय अडचणीत आले ते विचारायला, बाबा रे तू अक्कलकोटला जा. बरं, जसं स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप होतं, एक दैवी स्वरूप असतं की जिथे आपण तिथे गेल्यावरती आपलं डोकं आपोआप त्यांच्या चरणावरती टेकतच. तुम्ही आस्तिक नास्तिक वगैरे हा सगळा भाग जाऊ द्या, तिथे गेल्यावरती म्हणजे होतच होतं ते. असे काही प्रसंग पण आहे जे देवाला न मानणारे महाराजांकडे गेले आणि पुढं तर शरण गेले. अच्छा. तर इथे त्यांचेच स्वामीसुत महाराज, स्वामीसुतांमध्ये सुद्धा काही त्या पद्धतीचे गुण होतात. स्वामीसुत महाराज जेव्हा सांगायचे तू अक्कलकोटला जा, तेव्हा महाराज आवर्जून म्हणजे स्वामीसुत महाराज जे काय सांगतायत त्या पद्धतीने ती तिराईक लोक करायची, आलेली असायचे पहिल्याच वेळेला. पण महाराज जेव्हा सांगायचे की तू अक्कलकोटला जा, तिथे माझा बाप आहे, त्याला विचारतो तुझं सगळं काय तुला मार्गस्थ करेल. अशा तऱ्हेने लोक तिथे जाण्यानंतर मग हळूहळू सुरुवात झाली. मुंबई आणि पुण्याचे जे आहेत ना ते जास्तीत जास्ती लोकांचा सोर्स जो होता स्वामी महाराजांकडे जाण्याचा तो स्वामीसुत महाराजांचा होता. अच्छा. अशा पद्धतीने महाराजांची ख्याती होत गेली.